Praise the Lord, my dear brothers and sisters. मेरे प्रिय भाइयों और बहनों, प्रभु की स्तुति हो। Welcome to the online Sunday service at Vineyard Workers of Christ Church. विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च की तरफ से रविवार उपासना सभा के आज के इस ऑनलाइन सर्विस में आप सभी का स्वागत है। Has your relationship with God changed the way you live your life? परमेश्वर से आपके रिश्ते ने क्या आपके जीवन जीने के नजरिए को बदल दिया है? If not, अगर नहीं, do not be disheartened. आप निराश ना हो। This Sunday morning, listen to Pastor Peter and Pastor Jayashree as they share God's word with us. आज की सुबह पास्टर पीटर और पास्टर जयश्री परमेश्वर का वचन हम सभी को बताने वाले हैं। Enhance your relationship with God by His glorious word through His gracious Holy Spirit. परमेश्वर के सामर्थ्यशाली शब्द के द्वारा और पवित्र आत्मा की मदद से आइए हम प्रभु से अपने रिश्ते को और मजबूत कर लें। Take a minute and share this link with your friends and family. आज इस सभा के लिंक को आप अपने दोस्तों और प्रियजनों से जरूर बांटें। And a very warm welcome to all those who have tuned in to our service for the first time. अगर आप में से कोई हमारी आज की सभा को पहली बार देख रहे हैं, विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च की तरफ से आपका बहुत बहुत स्वागत है। To visit our website, click on the Visitors Info tab and share your details. आप हमारी वेबसाइट जरूर देखें, वहाँ विजिटर इन्फो टैब दबाकर अपनी जानकारी हमें दें। And while doing that, make sure that you write your complete name and mobile number. Church will correspond with you on that number for prayer. कृपया आप अपना पूरा नाम और सही मोबाइल नंबर लिखें, जिससे हम आपके लिए प्रार्थना कर सकें और आगे भी संपर्क बनाए रखें। Yes, for the first time viewers, besides the Sunday online service, we also conduct Monday discipleship meetings every Monday at 7:30 p.m. and online Saturday blessing meeting every Saturday at 7:30 p.m. Tune in to all our services and be blessed. हमारी रविवार उपासना सभा के अलावा हर शनिवार आशीर्वाद सभा शाम 7:30 बजे और हर सोमवार शिष्य सभा शाम 7:30 बजे आयोजित होती है। शनिवार, रविवार और सोमवार की इन तीनों सभाओं की ऑनलाइन सर्विस आप जरूर देखें और प्रभु से बहुत आशीष पाएं। We are regularly uploading videos of these services on our YouTube channel. Do subscribe to our channel. इन सभाओं के वीडियोस हम नियमित रूप से अपने YouTube चैनल पर अपलोड कर रहे हैं। कृपया हमारे चैनल को सब्सक्राइब करें। And to get the regular notifications of all our uploads, click on the red subscribe button and after that click on the bell icon next to it. हमारे अपलोड के नियमित नोटिफिकेशन पाने के लिए यहाँ दिए हुए लाल रंग के सब्सक्राइब बटन को दबाएं, फिर उसके बगल में जो बेल आइकन है उसे दबाएं। And after having watched the video, remember to give a like to it. और आप हमारी आज की इस सभा के वीडियो को लाइक जरूर दें। The Lord Jesus Christ says in the Gospel of Mark, chapter 4, verse 24, "And to you who hear, more things shall be added." बाइबल में लिखा है मरकुस अध्याय 4 वचन 24 में, प्रभु यीशु ने कहा, तुम जो सुन रहे हो तुम्हें और अधिक दिया जाएगा। The living, loving God of the universe has spoken to mankind throughout history. इतिहास के पन्ने पलटते हैं तो हम देखते हैं सर्वशक्तिमान परमेश्वर सृष्टि के रचनाकार ने सदियों से मानव जाति से बात की है। And He speaks today to all who listen. और आज भी वही प्रभु आप और हम उनसे ग्रहण करने को तैयार हैं। हम सभी से वो बात करेंगे। Our spiritual parents, Pastor Peter and Pastor Jayashree, have poured themselves out in teaching and training us to listen to God's voice. प्रभु से हम कैसे सुने, हमें इसका प्रशिक्षण देने के लिए हमारे आत्मिक माता पिता पास्टर पीटर और पास्टर जयश्री ने खुद को पूरी तरह से उन
मेल दिया है। Valuing this इस सौभाग्य को सराहते हुए with beaming smiles, चेहरे पर मुस्कान लिए, bubbling joy, मन में उमंग भरे, bursting gratitude, आभारी मन से put your hands together and welcome God's anointed and our loving parents, Pastor Peter and Pastor Jayashree. आइए स्वागत करें परमेश्वर के अभिषेक और हमारे आत्मिक माता पिता पास्टर पीटर और पास्टर जयश्री का। Praise God. देवाला धन्यवाद. I hope you people are doing well. माझी अशी आशा आहे की तुम्हा सगळ्यांचं चांगलं चाललं असेल. This Sunday morning I want you to know आज या रविवारच्या सकाळी माझी इच्छा आहे की तुम्हाला कळावं that God still loves you की देवाचं अजूनही तुमच्यावर प्रेम आहे. no matter what the situation. आणि परिस्थिती काही जरी असली He still loves you तरी देवाचं तुमच्यावरती प्रेम आहे and He still takes care of you. आणि देव तुम्हाला सांभाळत आहे. Just cling on to Him केवळ देवाला धरून राहा, and everything will be fine. सगळं काही ठीकठाक होईल. Amen. आमेन. So now we will turn to the Word of God आता देवाच्या वचनाकडे आपण वळूया and continue where we left last week. आणि गेल्या आठवड्यामध्ये जिथे विषय सोडला होता तिथून पुढे जाऊया. And I believe God will bless you. माझा असा विश्वास आहे की यातनं देव तुम्हाला आशीर्वाद देईल. The prevailing strength, टिकणारी शक्ती, the prevailing strength. टिकणारी ताकद किंवा टिकणारी शक्ती. We'll open our Bibles to 1 Samuel chapter 2 verse 9. एक शमूएलचा दुसरा अध्याय आणि त्यातलं नववचन आपण यावेळेला सगळ्यांनी काढूया. He will keep the feet of his saints, and the wicked shall be silent in darkness, for by strength shall no man prevail. एक शमूएल याचा दुसरा अध्याय आणि त्यातलं नववचन. तो आपल्या भक्तांचे पाय सांभाळील, परंतु दुष्ट अंधारात निशब्द केले जातील, कारण बळाने कोणी माणूस प्रबळ होणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. By our mere strength we can never overcome. केवळ आपल्या शक्तीनं आपल्याला कधीच मात करता येणार नाही We cannot be strong, आणि कधी आपण बलवान असे नाही राहू शकत. because your prevailing means strong. कारण की ते टिकणारी शक्ती म्हणजे शक्तिमान. It's not just overcoming. आणि केवळ मात करणं नाही, It may have one of the meanings like overcoming, आणि त्याच्या अनेक अर्थांमधला एक अर्थ मात करणं असू शकतो. but the main word here is power पण इथे मुख्य शब्द आहे सामर्थ्य or strength. किंवा शक्ती, You know, बळ. I told you one story long back. मी तुम्हाला फार पूर्वी एक गोष्ट सांगितली होती. One day a goat got stuck in the bush between two trees. एके दिवशी एक आपण म्हणू बकरा झुडपामध्ये अडकला And it started crying out, आणि रडायला लागला, ओरडायला लागला let somebody help me. की कोणीतरी येऊन मला मदत करावी, Please help me. कोणीतरी मला मदत करा. And so someone came and said, तर कोणीतरी आलं आणि म्हणालं I will help you. की मी मदत करतो, I will set you free. मी तुला मोकळं करतो. The goat then said, आणि मग तो बकरा म्हणाला before you set me free, की तुम्ही मला मोकळं करण्या अगोदर tell me how you will set me free. मला सांगा तुम्ही मला कसं मोकळं करणार आहात. And while setting me free, आणि मला मोकळं करताना will it really hurt me? मला लागणार आहे का कुठे इकडे तिकडे. And how long will it take for you to set me free? आणि किती वेळ लागेल तुम्हाला मला मोकळं करायला. How hard are you going to press my neck and pull me out? आणि ते करताना माझ्या मानेला तुम्ही किती दाबणार आहात आणि कसं मला खेचणार आहात. How much will I have to pay for this kind of deliverance? आणि अशा पद्धतीच्या मोकळीकतेसाठी मला किती किंमत मोजायला लागणार आहे. Have you pulled out somebody else like आणि- me before? आणि कुणाला माझ्या अगोदर तुम्ही अशा रीतीनं मोकळं केलंय का, सोडवलंय का. Do you know the right tools to use upon me? आणि कोणी जर असं अडकलं असेल तर माझ्यासारख्या अवस्थेमधल्या कोणावरही काय हत्यारं वापरायची तुम्हाला माहिती आहे का. Have you graduated from the school of animal release? आणि जनावरांना अडकलेल्या अवस्थेतनं कसं मोकळं करायचं ही जी काही शाळा आहे त्या शाळेत तुम्ही शिकलाय का. And finally, when you deliver me, आणि सरते शेवटी जेव्हा तुम्ही मला मोकळं कराल किंवा सोडवाल will I owe you a favor all my life? तेव्हा आयुष्यभर मग तुमचं ऋण माझ्यावर राहणार का. Will I be a servant all my life to you? आणि आयुष्यभर मग मी तुमचा नोकर राहणार का. And will you also take care of the tree that you don't damage the tree? आणि तुम्ही झाडाला पण सांभाळाल का की झाडाला काही इजा होऊ नये हे सगळं करताना. So these were the many questions that the goat had. हे सगळे अनेक प्रश्न त्या बकऱ्याच्या डोक्यामध्ये होते. And the one who was supposed to release the goat, आणि मग त्या बकऱ्याला हा जो कोणी येऊन मोकळं करणार होता he just watched in amazement. तो आश्चर्य करत उभा राहिला And he said, आणि म्हणाला I think so you are not ready for me to release you. मला असं वाटतं की
तुम्ही तयार नाहीये, म्हणजे बकराला तो म्हणतो मला नाही वाटत तू तयार आहेस माझ्याकडनं मोकळीकता घ्यायला. The goat replied, मग त्या बकऱ्याने उत्तर दिलं, well, let me just sit down and continue to cry. मला ना खाली बसून रडतच राहू दे, You can go. तुम्ही जा. And that's the condition of many people today. अशी अनेक लोकांची आज अवस्था आहे. They want to bombard God with many questions. त्यांना देवाला अनेक 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 प्रश्नांचा भडीमार करायचा आहे. And that's why they are not helped. आणि म्हणून त्यांना मदत होत नाहीये. Is Jesus the Savior? येशू तारणारा आहेत का? Will He help me? नाही, पण येशू मला मदत करतील का? How will He help me? मग करतील तर कशी करतील? How will He save me? येशू कसं मला How वाचवतील? did He die for my sins? कसं काय येशू माझ्या पापांसाठी मेले? How will He take me to heaven? कसं ते मला स्वर्गात नेणार How आहे? will He give me His strength? कसं मला ते शक्ती देणार आहे? What will He do? येशू काय करणार How will आहे? He do? कसं करणार When आहे? will He do? कधी करणार See, आहे? and करणार the- पण आहेत की नाही? त्यांना झेपणार आहे की नाही? And then what do I owe Him? मग माझ्यावरती त्यांचं काय ऋण असणार? Then should I become His slave all my मग life? परतफेडीत मी त्यांना काय द्यायचं? त्यांचा गुलाम बनायचं का काय? These are the many questions people have. असे असतात अगणित प्रश्न लोकांच्या डोक्यामध्ये. And there are others who say, I am almighty. आणि बाकीचे असे असतात जे म्हणतात नाही मी माझा सामर्थ्यवान आहे And they are preparing their own thesis on their problems. आणि मी माझा समर्थ आहे. आणि मग त्यांच्या स्वतःच्या ज्या काही समस्या असतात त्या समस्येवरती ते लोक उत्तर शोधत राहतात. And they are describing a mountain to God who can speak to the mountain and it can flee away. आणि आपला डोंगर वर्णन करून देवाला सांगतायत की जो देव त्या डोंगराला एका शब्दावरती हलवून सोडू शकतो. They are crying over their issue wherein God can drive out that issue. आपापल्या गोष्टींवरती ती माणसं रडत बसलेली असतात आणि इथे देव तर त्या गोष्टींना हकलून लावायला तयार आहे, काढून टाकायला तयार आहे. Many people see Jesus as a very small entity. बरीच माणसं येशूंकडे पाहताना येशू कोणीतरी फार लहान आहेत, बारीक आहेत असं पाहतात. But you need to know He is a great and mighty पण God. असं नाही, आपल्याला कळायला हवं की येशू म्हटलं तर एक महान सामर्थ्यवान थोर असा देव. Like there is an instance in the Bible. जसं बायबलमध्ये एक घटना आहे. Once when Jesus came to the pool of Bethsaida, येशू ख्रिस्त एकदा बेत्सेदा नावाच्या तळ्यापाशी आले there were multitudes of lame, blind, deaf, etc. आणि तळ्यापाशी आल्यानंतर तिथे अगणित माणसं अशी लुळी लंगडी पांगडी आजारी पडलेली होती. They wanted the water to be stirred up आणि त्यांची इच्छा होती की ते तळ्यातलं पाणी हलावं that they can enter in it and the first one could be healed. आणि हललेल्या पाण्यात त्यांना प्रथम जाता यावं म्हणजे त्यांना आरोग्य मिळेल. It was the survival of the first. म्हणजे जो कोणी पहिला त्या हललेल्या पाण्यात जाईल तो टिकेल असं होतं. So there you see a very funny picture. तर तिथे एक फार गंमतशीर चित्र आपल्याला पाहायला The मिळतं. race was of the infirm people म्हणजे त्या सगळ्या अपंग माणसांचीच ती शर्यत म्हणायची. because कारण whoever runs first he can jump into the water and be healed. जो कोणी प्रथम त्या हललेल्या पाण्यामध्ये जाईल तो बरा होईल. You have never seen a race of the infirm. तर अपंग माणसांची शर्यत तर आपण अशी कधी पाहिलेली But नाही. here in Bethsaida you could see one. पण इथे बेत्सेदाच्या तळ्यापाशी आपल्याला अपंग माणसांची शर्यत पाहायला But मिळते. that is what is happening in the world today. पण आज जगामध्ये असंच होत आहे They are trying to be first. आणि प्रथम यायचा प्रयत्न सगळ्यांचा चाललाय. All the infirm people of the world, जगातली सगळी अपंग असल्यासारखी जी माणसं they आहेत are all infirm. सगळीच आहेत व्याधी असलेली. And so we are having this race here. आणि इथे ही शर्यत चाललेली आहे. And so the problem today is तर आज समस्या अशी आहे everybody is trying to be first. सगळे प्रयत्न करतात म्हणजे सगळ्यांना नंबर 1च यायचं आहे. And it is not possible. आणि हे काही शक्य नाही ना, नंबर 1 वर एकच जण येऊ शकतो. But at least, if you call yourself infirm, you can find help. पण कमीत कमी तुम्ही स्वतःला मी अपंग आहे असं कबूल केलं तर तुम्हाला मदत तरी मिळू शकते हो. But the problem today with this world is पण आजच्या जगाची समस्या अशी आहे none wants to call himself or herself an infirm person. कुणाला स्वतःला अपंग म्हणून घ्यायचं नाही, यायचं तर नंबर 1 वर आहे. Nobody wants to call himself or herself a sinner आणि कुणाला स्वतःला पापी म्हणून घ्यायचं नाहीये or we need help. का आम्हाला मदत पाहिजे, मला मदत करा असं कोणीच म्हणायला तयार नाही. Like in the world today, जसं आज जगात that word infirm is removed out of our dictionaries. अपंग किंवा व्याधी हा शब्द शब्दकोशातनच बाहेर गेलाय. We call ourselves differently abled. आपण म्हणताना असं म्हणतो की नाही ते वेगळे आहेत, म्हणजे अपंग म्हणत नाहीत त्यांना, वेगळे आहेत ते. So it is okay to call that way. तर ठीक आहे, त्यांना अपंग तोंडावर म्हटलं जात नाही, त्यांना वेगळं म्हटलं जातं, ठीक आहे. It's a kind of respect to the disabled people. म्हणजे एका पद्धतीचा त्या अपंग माणसांना आपण दिलेला आदर आहे.
by calling them differently abled त्यांना people. हे वेगळे लोक आहेत असं म्हणून आपण त्यांना एक आदर देतोय. But the problem is, पण समस्या अशी आहे, many people who call themselves differently abled, they don't see God. अनेक माणसं जी स्वतःला वेगळं म्हणून घेतात ती देवाला कधी शोधतच नाहीत They say, we are differently abled people. आणि म्हणतात की आम्ही वेगळे आहोत ना, वेगळ्या रीतीनं आमचं आहे सगळं We are able people. आणि होत आहे म्हणजे आम्हाला We are able to do many things. होत आहे आम्ही समर्थ आहोत, बरंच काही करायला आम्ही समर्थ आहोत. Yes, we may be sinners, but we can do many things. म्हणजे आम्ही असू पापी पण आम्ही बरंच काही करू शकतो. We may be weak, but we can do many things. आम्ही असू शकतो पण आम्ही बरंच काही करू शकतो. We don't need your God. आम्हाला तुमच्या देवाची गरज नाही. So on the whole world is differently abled people. तर संपूर्णतः पाहायला गेलं ना तर संपूर्ण जगामध्ये सगळे असे अपंग असूनही स्वतःला मी वेगळा आहे म्हणून घेणारे लोक आहेत. And they don't see God आणि मग देवाला त्यामध्ये ते शोधत नाही and say that we can do it. आणि असंच म्हणत राहतात की आम्ही समर्थ आहोत, आम्ही करू. And so here was this, should I call differently abled or infirm man? आता इथे हा व्याधी असलेला अपंग किंवा वेगळा जे म्हणाल ते माणूस होता And Jesus asked him a simple question. आणि येशूनी त्याला एक साधा प्रश्न विचारला, Do you want to get well? बाबा बरं व्हायचं का? I mean, a simple question. एक प्रश्न साधा येशूंनी विचारला की बाबा बरं व्हायचं का? But then he started sharing his sad story. मग बाबांनी आपली दुःखद कहाणी सुरू केली. Little did he realize बाबांना काय माहिती that it was same Jesus who sent the angel to stir up the water. की हे तेच येशू आहेत की जे येशू देवदूताला पाठवतात पाणी हलवायला. And so when he was coming that day to Bethsaida, आणि मग त्या दिवशी जेव्हा ते बेत्सैदाला येत होते Jesus must have sent the angel back home. येशूंनी काय केलं असेल की देवदूताला घरी पाठवून दिलं असेल की आज तू येऊ नको पाणी हलवायला, Don't stir up the water. आज तू पाणी हलवायला येऊ नको I'm going to go there कारण personally. मी स्वतःच तिथे चाललोय आज. While the whole world was looking for that angel, आणि संपूर्ण जग किंवा तिथली सारी माणसं देवदूताची वाट पाहत होती की आता देवाचा दूत येईल, आता पाणी हलवेल. Jesus was coming there. आणि येशूंनी तर त्या दूताला सांगितलं की आज तू येऊ नको, आज मी स्वतः जातो. आणि येशू येत होते. Say, today the world is looking for a cure. आज जग उपाय शोधत आहे And here Jesus is saying, I am the cure. आणि इथे येशू म्हणतायत की मी तुझा उपाय आहे, I want to help you. मला तुला मदत करायची आहे. But people don't want to come to him. पण लोकांना यायचं नाही ना येशूंकडे. Now this fellow was trying in his own power to receive healing. आता हा बाबा स्वतःच्या शक्तीवरती आरोग्य मिळवून घ्यायचा प्रयत्न करत होता. He didn't read his Bible where it says the race is not to the swift. या बाबांनी आपलं बायबल वाचलं नाही असं म्हणायचं की जिथे असं लिहिलेलं आहे की चपळांची शर्यत असते असं काही नाही, Not the battle to the strong. किंवा युद्ध बलवान माणसंच करू शकतात असंही नाही, That by strength shall no man prevail. की शक्तीनं कुणाही माणसाचा निभाव लागणार नाहीये. हे सगळं त्या बाबांनी बायबल मधलं वाचलंच नाही असं म्हणायला लागेल. Many are struggling in life अनेक माणसं जीवनामध्ये आज संघर्ष करतायत while they shouldn't. आणि तो संघर्ष खरं म्हटलं तर नको आहे. If you are a child of God, you should not be struggling. तुम्ही जर देवाची मुलं आहात तर तुम्ही असा संघर्ष करायला नकोय. Because the Bible says, कारण बायबल म्हणतं you shall be the head, not the tail. तुम्ही मस्तक असाल शेपूट नाही. You shall be the head, not the tail. तुम्ही मस्तक असाल शेपूट नाही. That means म्हणजे the Bible is saying बायबल म्हणतं there is a department called the head. एक खातं आहे ज्याला मस्तक म्हणतात And there is a department which is called the tail. आणि एक खातं आहे ज्याला शेपूट म्हणतात. That means you can either be in this department or another department. याचा अर्थ तुम्ही या खात्यात असू शकता नाही तर त्या खात्यात असू शकता. That means many are still in the department of the tail. याचा अर्थ अनेक माणसं अजूनपर्यंत शेपूट नावाच्या खात्यातच आहेत. While God wants them to be in the department of the head. आणि देवाची तर इच्छा आहे की त्यांनी मस्तक नावाच्या खात्यात असावं. And so to move from the tail to the head, तर त्या शेपटापासून मस्तकापर्यंत यायला many times it's not possible with our own strength. अनेक वेळेला आपल्या स्वतःच्या शक्तीवर आपण नाही खाती बदलू शकत अशी. Because as I told you, the race is not to the swift. कारण आत्ताच मी तुम्हाला जसं सांगितलं की चपळ माणसांना शर्यत धावून जिंकता येते असा काही प्रकार नाहीये. And so those who are struggling with their power, तर जी माणसं स्वतःच्या शक्तीनिशी संघर्ष करतायत they need to better drop off that power and come to the only power that is Jesus Christ. त्यांनी ती शक्ती आता सोडून द्यावी आणि एकमेव शक्ती जी येशू ख्रिस्त आहे त्यांच्याकडे यावं. We need to have the strength of the Lord to move from the tail portion to the head portion. प्रभूची शक्ती आपल्या बरोबर असायची गरज आहे की त्या शेपूट म्हटलेल्या खात्यातनं आपण मस्तक म्हटलेल्या खात्यात यावं. That is how we can stand against the wiles of the enemy. अशा पद्धतीनं शत्रूच्या हल्ल्याविरुद्ध आपल्याला उभं राहता येईल. You have to follow the word of God. तुम्ही देवाच्या शब्दामागे चाललं पाहिजे.
If you mess up with the word of God, your life will be messed. तुम्ही जर देवाच्या शब्दाचाच गोंधळ करायला लागला तर तुमचं जीवन गोंधळणार. You cannot live one moment of happiness without the word of God. आणि मग एकही क्षण आनंदाचा तुम्हाला घालवता येणार नाही देवाच्या शब्दाशिवाय. You may think that you may prosper without the word of God. तुम्ही असा विचार कदाचित करत असाल की नाही देवाच्या शब्दाशिवाय सुद्धा मी समृद्ध होईन. No. पण असं नसतं. You have to apply the biblical principles. बायबल मधली जी काही तत्व आहेत ती तुम्हाला अंगीकारून वापरायला लागतील. And that's how I'm standing today. अशा पद्धतीनं तर आज मी उभा आहे. You know, the tail is the back side. तुम्हाला माहितीये की शेपूट म्हणजे पाठीमागचा भाग. It speaks about the last, the lowest, शेपूट म्हणजे शेवटचा भाग, अगदी खालचा the भाग, least, the last, अगदी लहान, अगदी खालचा, शेवटचा, the lowest part of anything. खालचा, शेवटचा, लहान, कुठल्याही गोष्टीचा शेवटचा भाग म्हणजे शेपूट. See? And God doesn't want you to stay there. आणि देवाची तर इच्छा नाहीये की आपण तिथे राहावं. He wants you to move up. देवाची इच्छा आहे की आपण वर यावं. He wants you to move to the head, देवाची इच्छा आपण मस्तक बनावं, not the tail. शेपूट नाही. If a person is staying there in the tail end for a long time, एखादा माणूस जर त्या शेपूट नावाच्या खात्यामध्ये बऱ्याच वेळ आहे he'll be spiritually called Miss Tail or Mr. Tail. तर आध्यात्मिक रीतीनं त्याला श्रीयुत शेपूट असंच म्हटलं जाईल. Say, it doesn't matter which exam he takes or which college he attends, आणि मग त्याला कुठली पण पदवी असो, तो कुठल्याही कॉलेजला गेलेला असो, whether he's learned under Gamaliel or he's learned in Oxford. मग तो ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत शिकलेला असो किंवा गमालिएलच्या हाताखाली शिकलेला असो, तो It doesn't शेपूट आहे तर त्याला शेपूटच म्हणणार Yes, he will stay there. आणि तो शेपूटच राहणार. No matter how much influence he has in the top order. मग किती त्याचा वशिला असू दे, काहीही असू दे. See? And so many have the spirit of tail that is working in their lives. तर अनेकांच्या जीवनामध्ये हा शेपटाचा आत्मा काम करतोय. And that's why म्हणून they never see the top, they never come to the top. त्यांना कधी मस्तक दिसत नाही आणि त्यांचा उत्कर्ष कधी होत नाही. But God wants us all to be the head. पण देवाची तर इच्छा आहे की आपण सगळ्यांनी मस्तक बनावं. Okay? God wants you to be the head. देवाची इच्छा आहे की आपण सर्वांनी मस्तक बनावं. And God has given us the way we can reach to the top. आणि देवाने दिलाय ना आपल्याला मार्ग, ज्या मार्गाने आपण वर जाऊ शकतो. And by man's strength alone we cannot do anything. आणि फक्त माणसाच्या शक्तीवर नाही आपल्याला करता येणार, काहीच करता येणार नाही. You know, in the physical world, life is in the blood. तुम्हाला माहितीये ना की शारीरिक जगामध्ये म्हणतात, म्हणजे जगात म्हणतात, शारीरिक रीतीनं पण म्हणतात की जीवन रक्तात आहे. But in the spiritual world, life is in the light. पण आध्यात्मिक जगामध्ये जीवन प्रकाशात आहे. See, there are so many things we need to know. बऱ्याच गोष्टी आपल्याला कळायची गरज आहे. And in Him, आणि त्याच्यात in Jesus, येशूमध्ये there is light. प्रकाश आहे. And that light became the life of all men. आणि तो प्रकाश सर्व माणसांचं जीवन झाला. Life comes from light. जीवन प्रकाशातून येतं And Jesus is light. आणि येशू प्रकाश आहेत. Now, this kind of education we never receive from the world. बरं, आता अशा पद्धतीचं शिक्षण आपल्याला जगात तर कधी मिळालंच नाही. So the strength comes in us when the light comes in us. आणि म्हणून जेव्हा प्रकाश आपल्यात येतो तेव्हा शक्ती आपल्यात येते. Say, you know, all our thoughts on this earth come either out of light or darkness. तुम्हाला माहितीये की आपले जे काही विचार डोक्यातनं बाहेर पडतात ते एक तर अंधारातनं बाहेर पडतात, नाही तर प्रकाशातनं बाहेर पडतात. And most of our thoughts are driven from the darkness. आणि आपले जास्तीत जास्त विचार ना अंधारातूनच बाहेर आलेले असतात. And that's why they are full of negativity, आणि म्हणून ते नकारात्मकतेनं भरलेले असतात. full of fear, full of doubt, अगदी घाबरगुंडी उडालेले, घाबरलेले, full of भीतीचे, anxiety. शंका असलेले, संदेह असलेले, चिंता, टेन्शन, असे सगळे विचार आपले These असतात. all come from the spirit of the world. आणि हे सगळं जगातल्या आत्म्यातनं येतं. And so to fight these dark energies, आणि या सगळ्या काळ्या शक्त्यांना लढायला we need to have positive energy in our thoughts. आपल्या विचारांमध्ये सकारात्मक ऊर्जा असायला हवी ना. Because these thoughts that come from the devil can influence and affect our thought life. कारण की हे विचार जे सैतानाकडनं येतात ते आपल्या विचारधारेवर परिणाम करून सोडू शकतात. And we may live a defeated life. आणि मग आपण पराजयी जीवन जगूही शकतो. Say, but once you know that Jesus is the strength of my life, पण एकदा का तुम्हाला कळलं की येशू ख्रिस्त माझ्या जीवनाची ताकद आहे, that revelation you get, मग काय होतं, डोक्यात तो प्रकाश पडतो, म्हणजे प्रगटीकरण मिळतं. suddenly आणि मग अकस्मात life flows in you, जीवन व्हायला लागतं तुझ्यात, strength flows in you. शक्ती व्हायला लागते तुझ्यात. Because कारण our thoughts can influence us
And that depends on the inner strength and inner character that we आपल्या have. विचारांचा प्रभाव आपल्यावर पडतो आणि ते ह्यावर अवलंबून आहे की आपलं आतील चारित्र्य कसं आहे. If we grow strong in the Lord, म्हणजे प्रभूमध्ये जर आपण शक्तिमान झालो you will have inner strength. तर आपल्याला एक आतून शक्ती मिळेल. That is the way it works. अशा रीतीने ही कामं होतात. That's why you have to read the Bible every day. म्हणून तुम्ही रोज बायबल वाचायला हवं. Let this word of God enter in you हे देवाचं वचन तुमच्यामध्ये प्रवेश करू दे. in all wisdom and power. सर्व ज्ञानात सर्व सामर्थ्यात. And the more the word of God goes in you, आणि जेवढं देवाचं वचन तुमच्यात जाईल the more peace you will have, तेवढी तुम्हाला शांती the मिळेल, more joy you will have. तेवढा तुम्हाला आनंद मिळेल. Every day spend some time in prayer. रोज थोडी का होईना वेळ प्रार्थनेमध्ये घालवा. You will have strength. म्हणजे तुम्हाला शक्ती मिळेल. Strength to face the challenges of life. म्हणजे जीवनामध्ये जी काही आव्हानं येतात त्या आव्हानांना तोंड द्यायला ताकद मिळेल. Let that peace reign in your heart always. ती शांती नेहमी तुमच्या हृदयांवर राज्य करती असू Once दे. the peace of Christ reigns into your आणि heart, एकदा का ख्रिस्ताची शांती तुमच्या हृदयावर राज्य करायला लागली nobody and nothing can disturb you. मग कोणीच आणि कुठलीच गोष्ट तुम्हाला विचलित करू शकत नाही. Be filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरलेले राहा. Be energized by the Holy Spirit. पवित्र आत्म्याद्वारे अगदी स्फूर्तिमान राहा. That is the way the strength of God flows into us. अशा रीतीनं देवाची ताकद आपल्यामध्ये वाहते. It is not just a story. फक्त ही कहाणी नाहीये It is not a metaphor. आणि ही काही गोष्ट नाहीये. It really happens हे होतं when you come close to Christ. जेव्हा आपण ख्रिस्ताच्या जवळ येतो तेव्हा. But Pastor, I have seen the worldly people have success in their lives without God. नाही पण पास्टर मी पाहतो ना जगातल्या माणसांना सुद्धा देवाशिवाय यश मिळतच की. See, but how long does it remain? पण मग ते यश किती वेळ टिकतं. And nobody has really come up on his own. आणि स्वतःच्या शक्तीवर तसं तर कोणी वर आलेलंच नाही. Though you may think that they have the capacity and the strength, आणि जरी तुमचा असा विचार असेल की त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता आणि ताकद आहे, every person that has come up in life have received some kind of help from the spiritual world. तरी प्रत्येक माणूस जो जीवनामध्ये उत्कर्ष पावलाय त्याला आध्यात्मिक जगातनं कुठल्या ना कुठल्या पद्धतीची मदत झालेली आहे म्हणून पावलाय. Yes, because all the talents come from God. कारण की सगळ्या कला आणि प्रतिभा देवाकडून येतात. Because Bible clearly says, Jesus said, the devil has come to steal, kill and destroy. कारण की येशू अगदी स्पष्टपणे सांगून गेले की सैतान चोरायला, माणसांना ठार मारायला आणि माणसांचा नाश करायला आलाय. But I have come to give you life and life in abundance. पण मी तुम्हाला जीवन आणि विपुल जीवन द्यायला आलो असं येशू म्हणाले. Now, if the devil has come to steal, kill and destroy, आता सैतान जर लोकांचं चोरायला, लोकांना मारायला आणि लोकांचा नाश करायला आलाय, yet if there are people who are really making life in आणि this तरी world, जर आपल्याला या जगामध्ये काही माणसं त्यांचं जीवन खरोखर बनवताना, वर येताना, उत्कर्ष पावताना दिसताय, without them following God, ते देवामागे न चालता, देवाकडे न येता, you need to know तर आपल्याला हे कळायची गरज आहे. that God was indirectly involved in their success, अप्रत्यक्ष रीतीनं देव त्यांच्या यशात कुठेतरी गुंतलाय. irrespective of whether they have acknowledged Jesus or not. आणि मग त्या लोकांनी येशूला मानलेलं असो किंवा नसो, पण अप्रत्यक्ष रीतीनं कुठेतरी देव त्यांच्या मागे गुंतलाय म्हणून ते एवढे वर आलेत. They may ascribe their success to their own strength, आणि ते त्यांची यशोगाथा सांगताना कदाचित सांगतील की नाही नाही मी मेहनत केली आणि म्हणून मी वर आलो. but nobody can really come up without directly or indirectly God helping them. पण कुणीच प्रत्यक्ष रीतीनं किंवा अप्रत्यक्ष रीतीनं देवाने त्यांना मदत केल्याशिवाय वर येऊ शकत नाही. All humans need help from outside of themselves. सर्व माणसांना स्वतः पलीकडे वरची मदत लागतेच. And so how wonderful it is when we open ourselves to the power of God व हे किती छान होईल आपण जर स्वतःला देवाच्या सामर्थ्याकडे उघडं केलं and taking the help from the spiritual world. आणि आध्यात्मिक जगातनं जर आपण मदत घेतली तर किती छान. Because कारण even if the worldly don't ascribe glory to the living God, जरी जगिक माणसांनी जिवंत देवाला गौरव दिला नाही, yet to a certain measure God has really helped them. तरी काही प्रमाणात देवाने नक्कीच त्यांना मदत केलेली असते. But yet तरी they have to strive a lot to get where they have reached. त्यांना संघर्ष खूप करावे लागतात ज्या कुठल्या पदांपर्यंत ते पोहोचलेले आहेत तिथपर्यंत पोहोचायला. And some of them reach there only to drop down dead. आणि त्यांच्यातले काही जण तिथपर्यंत पोहोचतात केवळ तिथून खाली पडून मरायलाच. Yes. Because success in this world many times is not easy. कारण या जगामध्ये अनेक वेळा यश काही सोपं नाही. Because success the devil can give you, but he can also take away your soul. कारण की यश सैतानही तुम्हाला देऊ शकतो पण त्यामागे सैतान तुमचा जीवही घेऊ शकतो. Moreover, आणि त्याहून जास्त when people talk about strength, माणसं जेव्हा शक्तीविषयी बोलतात, they may be strong in one area but weak in another area. एका भागात ती माणसं शक्तिमान असतील पण दुसऱ्या भागात कदाचित अशक्तिमान असतील, अशक्त असतील.
Each strength is weaknesses in another area. प्रत्येक शक्ती दुसऱ्या भागात अशक्तपणाचा आहे ना, And each weakness is maybe strength in another आणि area. प्रत्येक अशक्तपणा दुसऱ्या भागात शक्तीच असेल. For example, उदाहरणार्थ, the muscles that a swimmer develops for strengthening himself in the water एखादा पोहणारा माणूस पाण्यामध्ये पोहायला ज्या कुठल्या स्नायूंना बळकट करतो he may be very strong to swim in the water, आणि त्यापायी मग तो पाण्यामध्ये पोहायला अगदी बळकट असेल, but he may be very clumsy climbing up the stairs. परंतु जिना चढताना फार ढेपाळल्यासारखा असेल. He may be very clumsy in climbing up a tree. आणि एखादं झाड चढताना ढेपाळल्यासारखा असेल. Say, while a thin man he may climb the tree very fast. आणि एखादा अगदी सडपातळ किंवा बारीक माणूस झाड किंवा जिना पटकन चढेल. A muscular man he cannot defeat a marathon runner in running. आणि एखादा असा स्नायू बनवलेला माणूस मॅरेथॉन मध्ये धावणाऱ्या माणसाला हरवू शकत नाही. He may be very strong, असेल तो बलवान पेलवान कुस्ती करणारा, but you ask him to run with a marathon runner who is very thin. पण जो धावायच्या शर्यतीमध्ये धावणारा अगदी सडपातळ धावपटू आहे त्याच्याबरोबर जर त्याला धावायला सांगितलं The thin fellow will overtake him. तर हा बारीक धावपटू जिंकणार आहे, तो त्याच्यावर मात करणार आहे, याला नाही जमणार ते. Say, कारण त्याची ती स्नायूशक्ती कुस्तीसाठी आहे, धावायला नाहीये. but if that marathon runner has wrestling with this strong man, the strong man will win. आणि हा धावपटू जर या कुस्ती खेळणाऱ्याशी कुस्ती करायला गेला तर धावपटू हरणार आहे. See, if their roles are exchanged, they become weak. म्हणजे भूमिका जर बदलल्या ना, भूमिकांची अदलाबदल केली की अशक्त पडतात माणसं. Why do I say this? असं मी का म्हणतो? To let you know तुम्हाला हे कळवायला that every one of us falls short की आपल्यातला प्रत्येक जण कमी पडतोच बेटा. in one area or the other. कुठल्या ना कुठल्या भागामध्ये प्रत्येक जण कमी पडतो, परफेक्ट कोणी नाही. You may be strong in your body, तुम्ही तुमच्या शरीरात बलवान असाल but weak in mind. पण मनानं कमकुवत असाल. You may be strong in mind, but weak in body. मनाने अगदी बलवान असाल तर शरीर कदाचित तुमचं कमकुवत असेल. You may be strong in both, but weak in finance. आणि तुम्ही कदाचित दोन्ही मध्ये फार बलवान असाल पण पैशानं कमकुवत असाल. That's why we all need God's strength. म्हणून आपल्याला प्रत्येकाला देवाच्या शक्तीची गरज आहे. That is why humility is the greatest way to get the strength of God. आणि म्हणून नम्रता जी असते ना, त्या नम्रतेनं आपण देवाची शक्ती अगदी उत्तम रीतीनं मिळवू शकतो. That's why we as believers can only say, by grace I am what I am. आणि म्हणून बिलीवर या नात्यानंच आपण हे म्हणू शकतो की आज देवाच्या कृपेनंच जे काही मी आहे ते आहे. Look at Samson in the Bible. शमशोन जो होता ना बायबल मधला, त्याच्याकडे तुम्ही पहा. Many think that Samson had bulging muscles. आणि अनेक लोकांना शमशोन म्हटलं तर असं वाटतं की अगदी त्याचे मसल्स आणि स्नायू एकदम दणकट असतील, That he had physical strength to uproot the gate of the city and run up the hill. फार शारीरिक शक्ती त्याच्याकडे असणार आहे, कारण की कसं काय त्याने ती वेशी तोडली आणि पळाला ते सगळं घेऊन. How he brought down 1,000 men of the Philistines by the head of a ass. आणि कसं त्याने 1000 बलिष्ठी माणसांना गाढवाच्या जबड्याच्या हाडाने मारलं. Because one of the movies also show that he had good physique. कारण त्याच्यावरच्या एका चित्रपटात सुद्धा त्यांनी शमशोनाला दाखवताना असा अगदी बलवान दाखवलाय. If that was the case, असं जर असतं तर why would the Midianites send spies to find out where his strength lay? मिद्यानी लोकांनी कशाला हेर पाठवले असते शमशोनाची ताकद कुठे आहे हे शोधायला? If they could see it in his physical body, जर त्यांना शमशोनाची ताकद त्याच्या त्या अंगयष्टीवरनं कळून आली असती की हा इतका दणकट पैलवान आहे, why would they send Delilah? तर त्यांनी दलीलाला कशाला पाठवलं असतं की ह्याची ताकद कशा ते जाऊन शोधून ये? They sent Delilah to just find out where his strength lay in. पण त्यांनी दलीलाला पाठवली ना की जा आणि शोध की ह्याची ताकद कशात आहे, हा कसं काय हे सगळं करतो. And once you find out the strength, bind him and bring him to us. आणि तुला एकदा कळलं की ह्याची ताकद कशात आहे की त्याला धर आणि त्याला आमच्याकडे घेऊन ये. Because that means they knew that his strength does not come from the physical setup of his body. याचा अर्थ असा लागतो की त्यांना कळलेलं होतं की ह्याची जी अंगयष्टी आहे त्याच्यावरनं तो काही फारसा बळकट पेलवान वगैरे दिसत नाही. That his strength comes from some other source. म्हणजे ह्याची शक्ती आणि कुठून तरी येत आहे, कारण की तो तोंड देखला इतका शक्तिमान दिसत नाहीच आहे. And we know that source was the strength of God. It was the Spirit of God upon him. आणि आपल्याला माहिती आहे ना की ती शक्ती म्हणजे देवाकडनं आलेली होती त्याच्यावर, देवाचा आत्मा त्याच्यावर होता. When the power of God would come upon Samson, आणि देवाचं सामर्थ्य जेव्हा केव्हा शमशोनावर यायचं he would be strengthened. तो अगदी शक्तिमान व्हायचा. See,
You know, the devil and his people, they want to find out what is the strength we believers have in us. सैतानाला आणि सैतानी लोकांना शोधून घ्यायची फार इच्छा असते की या बिलीवर माणसांकडे एवढी शक्ती कुठून येते How can these people rejoice in their sufferings? आणि बिलीवर माणसं त्यांच्या त्रासांमध्ये पण एवढा आनंद कसा करतात How can they sing in the midst of their tribulations? कसं काय त्यांच्या संकटात सुद्धा ते लोक गातात How can they have peace in the midst of storm? आणि कसं काय वादळामध्ये पण त्यांना शांती मिळते How can they say rejoice in the Lord always? आणि कसं काय ते म्हणतात प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा They don't know. त्यांना माहित नाही And we know पण आपल्याला माहिती आहे our strength comes from the Lord. आपली शक्ती प्रभूकडनं येते Our strength comes from Jesus. आपली शक्ती येशूंकडून येते The more you are in constant touch with Jesus, जेवढं जास्त तुम्ही येशूंच्या संपर्कात राहाल the more you will increase in strength तेवढं and power. जास्त तुम्ही शक्तीत आणि सामर्थ्यात वाढाल Bible clearly says बायबल स्पष्ट सांगतं in Isaiah 40 verse 31, यशाचा 40वा अध्याय 31वा वचन those who wait on the Lord shall renew their strength. यशा 40 आणि त्यातलं 31वा वचन म्हणतं की जे प्रभुचरणी वाट पाहतील ते स्वतःची ताकद वाढवतील Those who wait on the Lord shall renew their strength. जे यहोवाची प्रतीक्षा करतात ते आपली शक्ती नवी करतील से- यशा 40:31 And Paul takes the same words of Isaiah and puts love in the place of wait. आणि पॉल यशाचं हे वचन घेतो आणि त्या जागी प्रीती हा शब्द घालतो On the word wait, he वाट किंवा प्रतीक्षा हा जो शब्द आहे त्या जागेत पॉल प्रीती शब्द घालतो say, प्रतीक्षा शब्द जो लिहिलाय त्या जागेमध्ये पॉल प्रीती शब्द नवीन करारात घालतो that means waiting also means love. याचा अर्थ प्रतीक्षा म्हणजे वाट पाहणं म्हणजे प्रीतीही करणं In other words, you cannot wait on the Lord unless you love the Lord. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर जोवर तुम्ही प्रभूवर प्रीती करत नाही तोवर तुम्ही प्रभूचरणी वाटही पाहू शकणार नाही It's as simple as that. इतकं साधं सरळ सोपं गणित आहे That means love is power. याचा अर्थ प्रीती सामर्थ्य आहे That means love will bring strength in you. याचा अर्थ प्रीती तुमच्यात सामर्थ्य आणेल That's why Paul says, म्हणून पॉल म्हणतो everything will work together for good for those who love God. ज्यांचं देवावर प्रेम आहे त्यांच्या जीवनात सरते शेवटी सर्व काही चांगल्याकडे होईल That's why you need to keep on hearing the word of God. आणि म्हणून तुम्ही लोकांनी देवाचं वचन ऐकत राहिलं पाहिजे Saturday, Sunday, Monday, शनिवार रविवार सोमवार keep on hearing the word of God. देवाचं वचन तुम्ही ऐकत राहा And I assure you, मी तुम्हाला खात्री देतो once the revelation of the word enters in your spirit, एकदा का त्या देवाच्या शब्दाचं प्रगटीकरण तुमच्या आत्म्यात आलं faith will be born in you. विश्वासाचा जन्म तुमच्यात होईल Faith will be born in you. विश्वासाचा जन्म तुमच्यात होईल And it is that supernatural force of faith that brings joy and peace. आणि विश्वासाची अलौकिक शक्ती मग तुमच्यामध्ये आनंद व शांती आणेल It gives you the inner stability आणि तुम्हाला आतून एक स्थिर स्थावरपणा देईल, which the world can never give you. जे जग तुम्हाला कधीच देऊ नाही शकणार See, that power, when it comes in you, ते सामर्थ्य जेव्हा तुमच्यात येईल किंवा येतं it has the ability to withstand any wind that comes against you. त्याच्यामध्ये एवढी कुवत आहे की तुमच्या विरुद्ध येणाऱ्या कुठल्याही वादळाला ते तोंड देऊ शकतं Amen. Amen. All the reinforcement God will give to you. आणि सगळी शक्ती देव तुम्हाला पुरवेल You know, sometimes when the building is unstable, तुम्हाला माहितीये कधी कधी एखादी इमारत जेव्हा स्थिर नसते they put reinforcement. ते साईडनं परत तिला शक्तिमान करायला लावतात सळ्या वगैरे Like the leaning tower of Pisa. लिनिंग टॉवर ऑफ पिझा आहे ना तसं It is leaning, it is going down. तो असा खाली चालल्यासारखा दिसतो One day असा it will नाहीये collapse. तो. असा नाहीये तो असा आहे एके दिवशी तो पडणार आहे And so what they have done is they have restructured it and reinforced some. तर त्यांनी टेके लावले things on त्याला it. त्यांनी त्याला टेके लावलेले आहेत Amen. आमेन And so some buildings don't have reinforcement or strength in the तर foundation. काही इमारतींच्या पायातच शक्ती नाहीये आणि काही इमारतींना टेके लावलेले नाहीत See, and so, you know, when some kind of bomb explosion is there in the next building, आणि मग समजा दुसऱ्या बिल्डिंग मध्ये एखादा बॉम्ब वगैरे फुटला in the next building, this building falls. दुसऱ्या बिल्डिंग मध्ये बॉम्ब फुटलेला पण ही बिल्डिंग पडली किंवा पडते You know, many times this happens, बऱ्याच वेळेला असं होतं even in our lives. आपल्या जीवनात पण असं होतं There is problem in the neighbor's house, and here our people are in panicking. शेजाऱ्यांच्या घरात काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो आणि इथं आपले लोक सगळे गोंधळ करून घेतात घाबरत राहतात Amen. आमेन Some people say, oh, the bomb fell in the next building, now my building will fall. काही लोक म्हणतात अरे बॉम्ब दुसऱ्या बिल्डिंग मध्ये फुटला म्हणजे आपली बिल्डिंग पण आता पडणार
Some hear some kind of sickness in their neighbor's house, काही लोक ऐकतात की आपल्या शेजाऱ्यांच्या घरात ना असा असा आजार झालाय त्याला. and hearing that, these people fall sick. ते ऐकून हे लोक स्वतःच्या घरात आजारी पडतात. That shows how weak they are. त्याच्यावरनं कळतं की हे किती अशक्त आहेत. Say, faith will give you that strength to withstand any kind of attacks that come around you. विश्वास ती शक्ती तुम्हाला देईल की तुमच्यावरती येणाऱ्या कुठल्याही हल्ल्यांना तुम्ही अगदी बळकटपणे तोंड देऊ शकाल. Praise God. देवाला धन्यवाद. So right now, are you anxious तर आता या वेळेला तुम्ही चिंताक्रांत आहात or का? fearful or like a timid person? काही भीती वाटते का घाबरटपणा आलाय का? Then you need to turn to Jesus. मग तुम्ही येशूंकडे वळायची गरज आहे. Some people are in living in anxiety. काही लोकांना ना खूप टेन्शन आलंय. And so no doubt if you send some people like these to Africa to preach the gospel, आणि अशा टेन्शन आलेल्या लोकांना जर तुम्ही आफ्रिकेला सुवार्ता गाजवायला पाठवलं the Christians in Africa have to minister to you and not you to them. तर आफ्रिकेतल्या ख्रिश्चन लोकांना तुमची सेवा करायला लागेल, तुम्हाला नाही त्यांची सेवा करायला होणार. That's why God cannot send some people to the extremes. आणि म्हणून काही लोकांना देव नाही अगदी पराकाष्ठेपर्यंत नेऊ शकत, कारण त्यांना ते झेपणारच नाही. आणि ज्याला झेपणार नाहीये त्याला ते देव करायला लावणारच नाही. Amen. Some say, I want to become pastor. काही लोक म्हणतात ना मला पास्टर Oh, व्हायचंय, it's such an easy job. कारण सोपं काम असतं. But then once they are in it, they find it's not that easy. पण एकदा त्या कामाला ते लागले की मग त्यांना कळतं की अरे हे सोपं नाहीये. Amen. All the people have to minister to them. सगळ्या लोकांना त्यांची सेवा करावी लागते. मग See, what you are right now shows how much faith is in your life. कसं आहे, आत्ताला तुम्ही जे काही आहात ना त्याच्यावरनं कळून येतं तुमच्या जीवनात किती विश्वास आहे किंवा नाही आहे. I mean, none of us will, send an anxious, fearful person in difficult areas. म्हणजे आपल्यातला कोणीच असं टेन्शन आलेल्या माणसाला किंवा घाबरलेल्या माणसाला अडचणीनं भरलेल्या जागेत पाठवणार नाही ना. But only those who are strong in faith. पण जे विश्वासात बलवान आहेत त्यांनाच पाठवलं जाईल. Amen. आमेन. And God wants people who are strong in faith. आणि देवाला विश्वासात बळकट माणसं पाहिजेत. Look at Saul in the Old Testament. तर जुन्या काळातला शौल पहा, He never built a relationship with God. त्याने काही देवाशी नातं कधी नीट बांधलं नाही. That's why he always lived in pain, sorrow, fear, आणि म्हणून त्याला नेहमी वेदना असायच्या, दुःख असायचं, भीती वाटायची, anxiety, टेन्शन असायचं, jealousy. ईर्ष्या असायची. So jealous about David. इतकी ईर्ष्या, दाविदावर इतकं जळायचा शौल. He was afraid when he used to sit on the throne, afraid when he got up from the throne. सिंहासनावर बसायचा तर त्याला भीती वाटायची, उठायचा तर त्याला भीती वाटायची. What if I lose my kingdom? What if I lose my throne? माझं राज्य गेलं तर, माझं सिंहासन गेलं तर. Say, that doesn't mean as a Christian we are always on the top place of victory, याचा अर्थ असा नाही की ख्रिश्चन या नात्यानं आपण नेहमी अगदी विजयी पदांवरच असणार आहोत or that everything will go fine with us. किंवा सगळं आपल्याशी अगदी व्यवस्थितच होणार आहे असं काही नाही. There will be times of trouble. अर्थातच कधी ना कधी त्रासाने भरलेले दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात येतातच. We may even cry out like David आणि cried. आपण दाविदाप्रमाणे रडू सुद्धा कदाचित. David cried in Ziklag झिकलग मध्ये दावीद रडला, माहिती आहे ना. when he saw that he lost everything. जेव्हा दाविदानी पण आल्यावर पाहिलं की अरे च्या आपलं तर सगळंच गेलं, आपल्या परिवारासकट सगळं गेलंय. And Bible says he and all that were with him wept आणि and बायबल wept म्हणतं and की- wept until they had no more power to weep anymore. आणि बायबल म्हणतं की दावीद आणि दाविदाचे साथीदार त्यावेळेला मग हे बघून इतके रडले, इतके रडले, इतके रडले, इतके रडले की शेवटी आसव बाकी राहिलीच नाहीत, एवढे रडले. See, that may be the condition with you too. आणि अशी अवस्था कदाचित तुमची पण असेल. But see the difference between them and David. पण त्यांच्यात आणि दाविदातला फरक पहा. David strengthened himself in the Lord. दावीद रडला 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 रडला, पण शेवटी त्याने प्रभूमध्ये स्वतःला बळकट केलं. Yes, there's nothing wrong in crying. रडण्यात काही चुकीचं नाही. But if crying is the end of your story, then it's a very miserable story. पण रडून रडून तुम्ही तुमची कहाणी जर संपवणार असाल तर ती कहाणी फार भयानक आहे. After crying, रडून झाल्यावर you need to strengthen yourself in the Lord. स्वतःला तुम्ही प्रभूमध्ये परत शक्तिमान करायचं You need to seek His face. आणि प्रभूला प्रार्थना करायची. He will lead you. He will guide you. प्रभू तुम्हाला चालवेल, प्रभू तुम्हाला मार्गदर्शन करेल. And because of that kind of strong faith, आणि अशा पद्धतीच्या बलवान विश्वासामुळे David got back all their families. दाविदाला त्याचं सगळं परत आणता आलं, म्हणजे परिवारासकट सगळ्यांचं सगळं त्याला परत आणता आलं. Look at Elijah. मग एलिया पहा. He seemed to be very tough. एलिया दिसायचा अगदी टफ असा कडक, But at other times he seemed to be weak also. पण इतर काही वेळेला एलियाकडे पाहिलं की असं वाटायचं हा अशक्त आहे. Say,
We have both qualities in us. दोन्ही गुणधर्म आपल्यात प्रत्येकामध्ये असतात. But we should trust in the Lord पण आपण शेवटी विश्वास देवावर ठेवायचा that your fear will be less and your strength will be की more. आपल्यातली भीती कमी राहावी आणि आपल्यामध्ये ताकद जास्त असावी. Fear may invade you, भीती कदाचित कधी कधी तुमच्यावर धाड मारेल. doubt may invade you, शंका संदेह कधी ना weakness कधी may येतात. invade you. अशक्तपणा शंका संदेह भीती येत राहते But माणसाच्या its जीवनात. percentage should be very minimized. पण त्याची टक्केवारी कमी पाहिजे. It should be minimized. टक्केवारी कमी पाहिजे. That's why when Queen Jezebel, म्हणून इस्बेल राणी when she threatened Elijah, जेव्हा तिनं एलियाला भीती घातली, he ran from her presence एलिया तिच्या समोरनं पळून गेला and he sat under a tree and said, "Let me die. आणि झाडाखाली बसून म्हणायला लागला की मला मरू दे आता. I cannot handle this iron lady." मला नाही या लोखंडासारख्या बाईला तोंड देता येणार. But see, God loved him पण देवाचं त्याच्यावर प्रेम होतं and God knew आणि देवाला ठाऊक होतं that Elijah, his strength is in me. की एलियाची शक्ती माझ्यात आहे. But this is Elijah. पण हा एलिया आहे, Is weak. हा अशक्त आहे. Without me, he is weak. एलिया हा असाच आहे, म्हणजे माझ्याशिवाय तो अशक्त आहे. And this Elijah belongs to me. आणि हा एलिया माझा आहे. And he had obeyed me in many things. आणि अनेक गोष्टींमध्ये या एलियानं माझं आज्ञापालन केलेलं आहे. And so I want to help him. म्हणून मला एलियाला मदत करायची आहे. I will send an angel to him. मी त्याच्याकडे दूत पाठवीन एक. And the angel came and fed Elijah with the heavenly food आणि देवाच्या दूताने येऊन एलियाला स्वर्गीय अन्न खाऊ घातलं and heavenly water. आणि स्वर्गीय पाणी प्यायला दिलं. And the Bible says मग बायबल म्हणतं in 1 Kings 19:8, एक राजे 19:8 he rose and he went in the strength of that meat 40 days and 40 nights on Horeb, the mountain of God. एक राजे 19:8 तेव्हा तो उठला व खाऊन पिऊन त्या खाण्याच्या बळावर 40 दिवस व 40 रात्री देवाचा डोंगर होरेब येथवर चालला. See, that is the kind of power you get when God gives you his spiritual manna. अशा पद्धतीची शक्ती आपल्याला मिळते जेव्हा देव आपल्याला त्याचा आध्यात्मिक मानना देतो. Whenever I feel weak, जेव्हा केव्हा मलाही अशक्त वाटतं, God wakes me up at nights. देव मला रात्री उठवतो. I meditate on his word. मग मी देवाच्या शब्दावर मनन करतो Then he feeds me with his strength. आणि मग देव त्याची शक्ती मला खाऊ घालतो. And that's how I come to you with all strength and power. अशा पद्धतीनं मग मी तुमच्या समोर सामर्थ्य आणि शक्तीनिशी रुजू होतो. Every morning I seek for his strength. रोज सकाळी मी त्याची शक्ती शोधतो. Amen. आमेन. You know, when the devil comes to steal, kill and destroy, सैतान जेव्हा केव्हा चोरायला, नाश करायला आणि ठार मारायला येतो, what can the worldly man do? मग जगिक माणूस त्यावेळेला काय करणार? I mean, he is a spiritual being. कारण की सैतान म्हटलं तर एक आध्यात्मिक स्वरूप आहे. You can't even see him. सैतान दिसत पण नाही ना. At least you can fight somebody whom you can see. म्हणजे कमीत कमी जो माणूस दिसतोय त्याच्याशी आपण लढू तरी शकतो. So, by your strength, तर तुमच्या शक्तीनं it's like, an ant trying to fight an elephant. हे असं आहे की एखादी मुंगी हत्ती विरुद्ध लढायला पाहते असा प्रकार हा झालाय. It's not possible. शक्य नाही ना. मुंगीनं हत्तीशी लढणं शक्य आहे का? You need a dinosaur to fight an elephant. हत्तीशी लढायला डायनासोर पाहिजे. And so, if a dinosaur backs up the ant, it can fight the आणि elephant. डायनासोरचा त्या मुंगीला पाठिंबा मिळेल तर मग ती मुंगी हत्तीशी लढू शकेल. And for us, आपल्याला it is Jesus. येशूंचा पाठिंबा, Because his power is greater than the devil's power. कारण येशूंचं सामर्थ्य सैतानी सामर्थ्यापेक्षा मोठं आहे. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले, devil came to steal, kill and destroy. सैतान आलेला आहे चोरायला, ठार मारायला, नाश करायला. He didn't say, and so you can defeat him. आणि म्हणजे तुम्ही त्याला हरवू शकाल असं नाही म्हणाले. He said, the devil has come to steal, kill and destroy, but I have come against him. तर म्हणाले की सैतान आलाय चोरायला, नाश करायला, ठार मारायला, पण मी त्याच्या विरुद्ध आलोय. Yes, he is powerful, but I am super powerful. सैतान सामर्थ्यवान आहे, पण येशू म्हणतात मी अति सामर्थ्यवान आहे. He is strong, but I am stronger than he. सैतान बलवान आहे, पण त्याच्यापेक्षा मी अति बलवान आहे. Say, the one who is in you is much more stronger than the one who is in the world. जो जगात आहे त्याच्यापेक्षा जो तुझ्यात आहे तो महान आहे. Jesus said, when the strong one येशू म्हणाले जेव्हा तो बलवान binds somebody, कोणाला तरी बांधतो, it is the stronger one that releases him. तेव्हा अति बलवान येऊन त्याला सोडवतो. Amen. आमेन. A certain time ago, काही दिवसांपूर्वी a pastor from America, he went to Africa to preach. अमेरिकेतले एक पास्टर आफ्रिकेला सुवार्ता सांगायला गेले, उपदेश करायला गेले. He went to a place where lots of witchcraft power was in operation. आणि आफ्रिकेमध्ये एका अशा जागी गेले की जिथे चेटूक करणी हा सगळा प्रकार फार होत होता. He was about 45 years old. सुमारे 45 वर्षाचे होते ते.
And so somebody asked him there तर कोणीतरी तिथे त्यांना विचारलं if he was married. की तुमचं लग्न झालंय का? He said, no, तर ते म्हटले नाही, I'm not married, I'm still a bachelor. माझं लग्न झालं नाही, मी अजून पण ब्रह्मचारी एकटा आहे. And so one African fellow said to him, तर मग एक आफ्रिकन माणूस त्यांना म्हणाला, finally you will just grow old and die like that. तर ते शेवटी मग तुम्ही वृद्ध होऊन असेच मरणार. Because at 45 you are still calling yourself an eligible bachelor. कारण 45 वर्षाचे तुम्ही झालेले आहात आणि स्वतःला तुम्ही म्हणताय की मी अजूनही एकटा आहे, कुमार आहे, एलिजिबल आहे लग्नाला. See, that means you are still thinking that you can get married at याचा अर्थ 45. अजून पण तुम्ही विचार करताय 45व्या वर्षात की तुमचं लग्न होऊ शकतं. This pastor looked at this fellow and said, तर या पास्टरांनी त्या माणसाकडे पाहिलं आणि त्याला म्हणाले sir, with due respect, की पूर्ण आदरानिशी बोलतो, I bind your words in Jesus' name. वाईट वाटून घेऊ नका, पण तुम्ही बोललेले शब्द येशूच्या नावात मी बांधतो. They will not happen to me. असं नाही होणार माझ्या जीवनात. And I loosen myself from whatever cage your words have created. आणि तुमच्या शब्दांनी माझ्या जीवनावर जो पिंजरा उभा केला तो पिंजरा मी तोडतो येशूच्या नावात. And he left that place. आणि ती जागा सोडून ते गेले, He went back to America. अमेरिकेला परत गेले. No sooner he went to America, अमेरिकेला पोचता क्षणी that same month he got married and settled also in त्याच life. महिन्यात त्यांचा विवाह झाला आणि ते जीवनात स्थिरस्थावर झाले. That is the kind of faith you need to have. अशा पद्धतीचा विश्वास आपल्यात असायची गरज That आहे no matter what kind of negative words surround you, की कितीही नकारात्मक शब्दांनी जरी तुम्हाला घेरलेलं असेल you are the light of the world. तरी तुम्ही या जगाचा प्रकाश You आहात. speak positive only. तुम्ही सकारात्मकच बोला. Say, let nobody's words cage you and chain you. आणि कुणाचे शब्द तुम्हाला बंधनात टाकू देऊ नका, कुणाच्या शब्दांचा पिंजरा तुमच्या सभोवताली बनवू देऊ नका. If you cannot say it on their face, say it in your heart. तुम्हाला त्यांच्या तोंडावर जर त्यांना सांगता आलं नाही तर कमीत कमी स्वतःच्या हृदयात तरी बोला. I bind you in the name of मी Jesus. बांधतो तुला सैताना येशूच्या These नावात. negative words shall not make a cage around me. हे नकारात्मक शब्द माझ्या अवतीभोवती पिंजरा बनवू शकणार नाहीत. See, there is power when you stand by the words of Jesus. येशूंच्या शब्दांवर आपण उभे राहिलो ना की तिथे सामर्थ्य आहे. So when people start throwing all garbage and all negativity and curses on you, आणि म्हणून माणसं जेव्हा तुमच्यावरती सगळा केर कचरा आणि नकारात्मक गोष्टी फेकायला लागतात, they are in fact caging you consciously or unconsciously. उलट पक्षी ते तर तुम्हाला कळत न कळत एका पिंजऱ्यात अडकवतायत. And you don't realize it that you are bound in a आणि cage. तुम्हाला कळत नाही की हा पिंजरा माझ्या अवतीभोवती उभा झालाय. You need to loosen yourself from all those words which make a strong cage around you. तर त्या सगळ्या शब्दांमधनं तुम्हाला सुटका मिळायची गरज आहे त्यावेळेला, की तो पिंजरा तुटला पाहिजे त्यावेळेला येशूच्या नावात. Yes, David speaks of snares and traps that the wicked people had set for him. दावीद बोलतो ना, दुष्ट लोकांनी कशा पद्धतीचा पाश म्हणजे जाळं म्हणजेच पिंजरा म्हणजेच एक बंधन त्याच्या जीवनावरती टाकलं. He says, तो म्हणतो snares are put for the birds. पाश तर पक्ष्यांसाठी टाकतात I escaped from the fowler's hand. आणि मी कसा त्या I शिकाऱ्यापासून mean, सुटलो. is he speaking about birds? वचनामध्ये लिहिलंय ना दाविदाने, तर दावीद काय तिथे पक्ष्यांचं वर्णन करत नाहीये फक्त. No, he's speaking about demonic words and demonic powers. तो सैतानी शब्दांविषयी सांगतोय, सैतानी सामर्थ्याविषयी सांगतोय की ते शब्द माझ्या अवतीभोवती पिंजरा तयार करतायत, मी ते Yes. तोडणं येशूच्या नावात. And you don't realize it. आणि तुम्हाला ते कळत नाही. All the negative words, even coming from your own dear ones. अगदी सगळे नकारात्मक शब्द कदाचित ते तुमच्या लाडक्या लोकांपासून पण येत असतील. Say, if you don't do anything, तुम्ही जर त्याविषयी काहीच केलं नाही, first it will be like a snare or a cage of, say, thin wire. तर पहिलं ते वायरीचे कदाचित तुमच्या सभोवताली केज किंवा पिंजरा And बनेल. you don't deal with it, आणि तुम्ही जर ते लगेच नाही हाताळलं, it will become a strong iron. मग लोखंडी पिंजरा बनेल तो. And it will be a thicker iron. मग अजून जाड लोखंड होईल And ते. you cannot come out of it आणि only. त्यातनं तुम्हाला बाहेर पडायला होणारच नाही. मग. Every time you hear negative words being pronounced against you, bind it in Jesus' name. ज्या दरवेळेला तुम्हाला लक्षात येतं की नकारात्मक शब्द माझ्याच विरुद्ध बोलले जात आहेत, लगेचच येशूच्या नावात ते बांधा. Don't entertain it. आणि नका ना त्याला तुम्ही उभं करू, त्याला थारा नका देऊ. Bible says in Jeremiah 5 verse 26, इर्मया 5 अध्याय 26 वचन बायबल असं सांगत आहे. For among my people are found wicked men, they lay wait as he that set snares, they set a trap, they catch men. इर्मयाचा 5 अध्याय त्यातलं 26 वचन असं सांगतं की कारण माझ्या लोकांमध्ये दुष्टजन सापडतात, दबा धरणाऱ्या फासे पारध्यासारखे ते टपतात, ते सापळा मांडतात, ते माणसे धरतात. Did you see that? लक्षात येत आहे? This is what is happening. असं होत आहे. And Paul says the weapons of our warfare are not carnal, आणि पॉल तर म्हणतो की आपल्या युद्धाची हत्यारं किंवा शस्त्र काही दैहिक नाहीत, but mighty through God तर देवाद्वारे बलवान to
the pulling down of strongholds, की आपण त्यामध्ये खंबीर बुरुज खाली पाडू शकतो, casting down every imagination, प्रत्येक विचार कल्पना खाली आणू शकतो, every high thing that exalts itself to the knowledge of आणि God, प्रत्येक उंच अशी गोष्ट जी देवाच्या ज्ञानाविरुद्ध बढाई मारायला जाते तिलाही खाली पाडू शकतो, and bringing into captivity every thought to the obedience of Christ. आणि हे सगळं आणि आपले प्रत्येक विचार आपण ख्रिस्ताच्या आज्ञांकित करू शकतो असं पॉल म्हणाला. Yeah, 2 Corinthians 10:4. 2 कोरिन्थ 4 अध्याय 10व्या वचनात म्हणाला, This is a warfare. हे युद्ध आहे, This is a warfare. ही लढाई आहे, This is a warfare. ही लढाई आहे, And this is a conquest for the honor of God आणि देवाच्या मानाखातर हे चाललंय and the safeguarding of yourself. आणि स्वतःच्या संरक्षणाखातर That's why चाललंय. be strong in the Lord म्हणून प्रभूमध्ये खंबीर राहा, and in the power of His might. देवाच्या बळात बलवान राहा. Some years back, काही वर्षांपूर्वी I was walking on the road मी रस्त्यावर चालत होतो to the nearby shop एका जवळच्या दुकानात जायला. after parking my scooter. स्कूटर पार्क केल्यावर And two fellows passed by that place. दोन माणसं तिथून गेली. Immediately I came to know लगेच मला कळलं that these two fellows were diviners. की हे दोघं जण काहीतरी ज्योतिष वगैरे करणार आहेत. And they saw me and they started running. त्यांनी मला पाहिलं आणि ते पळून जायला लागले. I went behind them मी त्यांच्या मागे गेलो and they said, please let us go. तर ते मला म्हणतात, नाही नाही प्लीज आम्हाला जाऊ दे ना. I said, why? म्हटलं का? They said, we have nothing to do with you. तर ते म्हटले, नाही तुमचा म्हणजे तुझा आणि आमचा काही संबंध नाही, आम्हाला जाऊ दे. And so I took hold of one fellow, त्यातल्या एकाला मी धरलं, made him to sit on my scooter, माझ्या स्कूटरवर बसवलं and he was trembling. आणि तो थरथरायला लागला. In those days, whomsoever I found, I would pick them up and give them a ride. त्या काळामध्ये मला कोणी असं दिसलं तर मी त्यांना स्कूटरवरती लिफ्ट दिल्यासारखा प्रकार करायचो. हे आत्ताचं नाही, फार पूर्वीचं आहे. But when he sat behind me, he started mumbling something in आणि weird kind of tongues. हा माझ्या मागे बसला आणि बसल्यानंतर काहीतरी विचित्र असं बोलायला लागला, चुटपुटायला लागला. I also started speaking in tongues. तर मी अन्य भाषेत बोलायला लागलो. He also continued, तोही तसंच बोलवता काहीतरी. but suddenly he stopped. मध्येच थांबला. So I took him to my house मग मी त्याला माझ्या घरी आणलं. because he was feeling giddy, त्याला चक्कर यायला लागली. and I cast out the demon that was in him, त्याला जो सैतान लागला होता तो सैतान मी काढला. and he started crying and said, आणि मग तो रडायला लागला आणि म्हणाला, I have lost my crown. माझा मुकुट गेला, I have lost my crown. माझा मुकुट गेला. I said, when did you lose your crown? म्हटलं, कधी तुझा मुकुट गेला? He said, on the cross I lost my कडे crown. वधस्तंभावर माझा मुकुट गेला. I had it in the Garden of Eden, एदेनेच्या बागेत माझ्याकडे तो होता, but lost it to one person. पण एका व्यक्तीमुळे गेला. I said, who is that person? म्हटलं, कोण व्यक्ती? He said, I won't mention that name. I cannot mention that name. म्हणे त्याचं नाव मी घेणार नाही, घेऊ शकत नाही. I said, I will mention his name. म्हटलं, मी घेतो त्याचं नाव. I said, the one who took away the crown is Jesus म्हटलं, Christ. येशू ख्रिस्त आहेत ते, ज्याने तुझा मुकुट नेला. And he collapsed आणि मग तो खाली पडला and the devil left him. आणि सैतान त्याच्या अंगातनं सोडून त्याला निघून गेला. You need to know, तुम्हाला हे कळायची गरज आहे. devil is out to ruin you all. सैतान तुम्हा सगळ्यांचा नाश करायला बाहेर But आहे. you can be strong only in the Lord. आणि तुम्हाला बलवान राहायचंय तर तुम्ही प्रभू येशूतच बलवान राहू शकता. Cling to Jesus. येशूंना धरून राहा, Cling to his word. येशूंच्या शब्दांना धरून राहा, Read the Bible every day. बायबल रोज वाचा, Seek his रोज face. त्याला प्रार्थना करा, Do what is right. जे बरोबर आहे ते करा, Don't do what is wrong. जे चुकीचं आहे ते करू And नका. my God shall be very strongly आणि backing you. माझा देव खंबीरपणे तुम्हाला पाठिंबा देईल. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. Now is the time I want you to look to Jesus. आता या वेळेला माझी इच्छा आहे तुम्ही येशूंकडे पाहावं. I want you to have the strength of the Lord. I want you to know the name of Jesus. माझी इच्छा आहे की तुम्हाला प्रभूची शक्ती कळावी, मिळावी. माझी इच्छा आहे की येशूंचं नाव तुम्हाला कळावं. Like Paul says, जसं पॉल म्हणतो that I may know him and the power of his resurrection. की मी त्याला जाणावे आणि त्याच्या पुनरुत्थानातले सामर्थ्य जाणावे. Now is the time आताची वेळ आहे to know Jesus येशूंना समजून घ्यायची वेळ and the power of his resurrection. आणि येशूंच्या पुनरुत्थानातलं सामर्थ्य समजून घ्यायची वेळ. You have to move with the power of the resurrection of Jesus. येशू ख्रिस्तातल्या पुनरुत्थित सामर्थ्याने तुम्ही जायला हवं. You have to carry Jesus wherever you go. आणि जिथे कुठे तुम्ही जाल तिथे तुम्ही येशूंना घेऊन जायला हवं. Put Jesus before you. येशूंना तुमच्या समोर ठेवा. Every step that you take, प्रत्येक पाऊल जे तुम्ही घेता let Jesus know about it. येशूंना त्याविषयी कळू देत. And you will rarely go wrong. आणि फार कमी वेळेला तुमच्याकडनं मग चुका होती. I will pray for you all. मी तुम्हा सगळ्यांसाठी आता प्रार्थना करीन. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, you have given this dictation.
तू आम्हाला हा निर्देश दिलायस that की by strength shall no man prevail. शक्तीनं कुठल्याही माणसाचा निभाव लागणार नाही. Mere strength of man, he cannot केवळ माणूस overcome. माणसाच्या शक्तीवर नाही त्याचा निभाव लागू शकत. Nobody can be really strong with his own strength. कोणी स्वतःच्या शक्तीवर खरोखर शक्तिमान होऊ नाही शकत. You have revealed this truth to us. हे सत्य तू आम्हाला प्रगट So केलं. it is vain in running this race. म्हणून ही शर्यत धावणं मग वाया आहे, It is vain. व्यर्थ आहे. And so we come to you humbly, Lord. म्हणून नम्रपणे आम्ही तुझ्याकडे येतो प्रभू. And I place all my people who are watching us online. आणि माझ्या सर्व लोकांना मी तुझ्या समोर ठेवतो की जे ऑनलाईन आम्हाला पाहतात. We are all bowed down before you. आम्ही सर्वजण तुझ्या समोर नतमस्तक आहोत. The King of Kings and the Lord of Lords. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. We humbly bow before you. आम्ही नम्रपणे तुला नतमस्तक होतो And we say, आणि म्हणतो without you we can do nothing. तुझ्याशिवाय आम्ही काही करू नाही शकत. But with you, पण तुझ्यासह we can run through a troop. आम्ही सैन्यातनं पळून जाऊ We शकतो. can leap over a wall. भिंतीतून उडी मारून जाऊ शकतो. Because by strength we shall not prevail. कारण शक्तीनं काय आमचा निभाव लागणार नाही. I pray मी प्रार्थना करतो that you fill my people with the power of the Holy माझ्या Spirit. लोकांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू भर. Because you said, कारण तू म्हणाला not by power, not by might, but by my spirit, says the Lord. सामर्थ्याने नाही, बलाने नाही, तर माझ्या आत्म्याद्वारे कार्यसिद्धी जाईल. So fill them with the Holy तर Spirit. भर त्यांना पवित्र आत्म्याने. Strengthen them शक्ती दे त्यांना. to face the daily challenges they are facing. दररोज जी काही आव्हानं त्यांच्या समोर येतात त्याला लढा द्यायला. And then with joy and peace, आणि आनंदाने व शांतीने they will move forward in this life's journey. ते पुढे जावेत या जीवन यात्रेत. That every enemy shall fall. की प्रत्येक शत्रू पडावा, That every mountain shall move. प्रत्येक डोंगर ढळावा, That every valley will be lifted up. प्रत्येक दरीखोरी निघून जावी. All for your glory. सर्व काही तुझ्या गौरवाखाली. We promise to declare your glory to the nation. आम्ही तुला वचन देतो की देशाला तुझा गौरव आम्ही सांगू आणि That दाखवू. everyone will know प्रत्येकाला कळेल that Jesus is की Lord. येशू प्रभू आहे. Thank you, Father. धन्यवाद पित्या. I thank you for strengthening my people. तुझे आभार मानतो माझ्या लोकांना शक्ती दिली म्हणून. I thank you for blessing my people. तुझे आभार मानतो माझ्या लोकांना आशीर्वाद दिलास म्हणून. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Praise God. प्रभूचे आभार. I hope you are strengthened in the Lord. माझी अशी आशा आहे की प्रभूमध्ये तुम्ही शक्तिमान झालेले असाल That you will overcome all things in life. आणि सर्वच गोष्टींवर जीवनात तुम्ही मात कराल. Any mountain can be swept away कुठलाही डोंगर ढळू शकतो because of Jesus. येशूंमुळे. And everything will be set right. for आणि सर्व काही योग्य होईल. you. Amen. आमेन. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. Praise be to the Lord God Almighty. सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर की स्तुति हो. How precious were the words Pastor Peter and Pastor Jayashree spoke to us this morning. आज की सुबह पास्टर पीटर और पास्टर जयश्री ने हमसे कितने अनमोल शब्द बोले हैं. Brothers and sisters, be of good cheer. मेरे भाइयों और बहनों, आप सभी आनंदित हो जाएं. That which is ahead of us is far better than all that we have left behind. हमारा आने वाला कल बीते हुए कल की तुलना में कई गुना बेहतरीन होने वाला है. Yes, it is so. हाँ, सचमुच ऐसा ही होने वाला है. Thanks to our Lord Jesus Christ. प्रभु यीशु की सारी महिमा हो. Now the final announcements. और अब अंतिम निवेदन. We are regularly uploading videos of these services on our YouTube channel. Do subscribe to our channel. हम इन सभाओं के वीडियोस नियमित रूप से अपने YouTube चैनल पर अपलोड कर रहे हैं. कृपया हमारे चैनल को सब्सक्राइब करें. And to get the regular notifications of all our uploads, click on the red subscribe button and after that click on the bell icon next to it. हमारे अपलोड के नियमित नोटिफिकेशन पाने के लिए आप यहाँ दिए हुए लाल रंग के सब्सक्राइब बटन को दबाएं, फिर उसके बगल में जो बेल आइकन है उसे दबाएं. And do give a like to this video, encourage us. और आप हमारे आज की इस सभा के वीडियो को लाइक देकर हमें प्रोत्साहित करें. Tune in tomorrow at 7:30 p.m. for the discipleship service. और ध्यान रहे कल शाम 7:30 बजे सोमवार शिष्य सभा की ऑनलाइन सर्विस देखने के लिए जरूर ट्यूनिंग करें. God bless you all, my dear brothers and sisters. मेरे प्रिय भाइयों और बहनों, प्रभु आप सभी को आशीर्वादित करें.